सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शहरातील मंदिर धुवून शंखनाद करून महाआरती करण्यात आली। ढानकी उमरखेड रोडवरील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक व कृष्णापूर फाटा येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व विनम्र अभिवादन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक नामदेव गोपेवाड सर यांनी केले। त्यात त्यांनी अहिल्याबाई होळकर एक थोर राज्यकर्त्या होत्या। त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक सामाजिक आणि राजकीय सुधारणा केल्या। त्यांच्या कार्यामुळे आज त्यांना एक आदर्श राज्यकर्ता म्हणून ओळखले जाते। त्यांनी अनेक मंदिर बांधून काढली, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला, विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले, रस्ते, पूल निर्माण केले आहेत। त्यांनी केलेल्या कार्याचा समस्त हिंदू बांधवांनी वसा घ्यावा, हिंदू धर्माचे रक्षण करावे, देवी देवताचा पुनरुज्जीवन करण्याचे काम सर्व हिंदू बांधवांनी हाती घ्यावं, तरच अहिल्यादेवी होळकर जयंती सार्थकी ठरेल, असे प्रतिपादन नामदेव गोपेवाड सर यांनी केले। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाची पाने चाळल्यास लक्षात येईल की त्यांनी धनगर समाजासाठीच नव्हे तर सर्व हिंदू समाजाचे रक्षण केले। अनेक मंदिराच्या जीर्णोद्धार त्यांनी केला, म्हणून त्यांची जयंती घरोघरी साजरी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ओम खोपे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक साहेबराव वाघमोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओम खोपे यांनी केले। यावेळी समस्त धनगर व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी कार्यकारी संपादक निरंजन नलगे, ढानकी।